नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. 5 वर्षांनी नाथनगरला मिळाली मुक्तता. नगरसेवक जगदीश भरतिया यांच्या पाठपुराव्याने एसआरपीएफ गेट अखेर खुला. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक जगदीश भरतिया यांचे मानले आभार. जालना शहरातील नाथनगर परिसरातील एसआरपीएफ गेट गेल्या 5 वर्षांहून अधिक काळ बंद असल्यामुळे येथील रहिवाशांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. डॉक्टर कैलास सचदेव, नंदू वाधवा, डॉक्टर लाहोटी यांच्यासह अनेक कुटुंबे या बंद गेटमुळे मोठ्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात होते. रात्री उशिरा नातेवाईकांना घरी येण्यास बंदी होती, तर फळभाजी विक्रेतेही या भागात येऊ शकत नव्हते. त्यांच्या दैनंदिन हालचालीवरच बंधने आल्याने नागरिक हैराण झाले होते. या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर लोकप्रतिनिधींचे दार ठोठावले. नगरसेवक जगदीश भरतिया यांच्याकडे सर्व नागरिकांनी एकत्रपणे निवेदन दिलं. यावेळी त्यांच्यासोबत ॲडव्होकेट महेश धर्नावत आणि आनंद बम यांनीही पुढाकार घेतला. नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर नगरसेवक जगदीश भरतिया यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. यासाठी त्यांना माजी रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनीही यात सकारात्मक भूमिका घेतली. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे नगरसेवक जगदीश भरतिया यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची संपूर्ण माहिती त्यांना कमांडंट यांना दिली. सुरक्षा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा याचा समतोल साधत या गेटबाबत तोडगा काढण्यासाठी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि प्रशासनाने गेट खुला करण्याचा निर्णय घेतला. या लढ्यात सामाजिक कार्यकर्ते मनोज जोशी आणि रोहित खोडवे यांनीही नागरिकांना खंबीर साथ दिली. त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून अधिकाऱ्यांपर्यंत नागरिकांचा आवाज पोहोचवला. त्यांच्या मदतीमुळेच हा प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. गेल्या 5 वर्षानंतर गेट खुला झाल्याने नाथनगर मधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता रात्री बेरात्री नातेवाईकांना ये-जा करता येणार असून भाजी फळ विक्रेतेही सहजपणे येऊ शकणार आहेत. बंद गेटमुळे निर्माण झालेल्या सर्व अडचणी आता दूर झाल्याने परिसरातील नागरिकांनी जगदीश भरतिया, ॲडव्होकेट धर्नावत, अंजली शर्मा तसेच सर्व मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.